शिव हेच सत्य, शिवसुंदर, शिव हेच अनंत, शिवब्रह्म, शिव हेच शक्ती, शिवभक्ती. श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे पहिला श्रावण सोमवार. सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गैवरतो, अन दुःख सावरून जाता जाता कवडसा सुखाचा येतो. या ऊन सावली संगे रमण्यातही मौज म्हणूनी, मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो. सगळीकडे हिरवळ बघून आणि भारी वाटलं हिरवळ बघून. आणि त्याच्यामध्येच ही माझी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मला सांगत होती की निसर्गावर प्रेम करा, निसर्गाला जपा, पशुपक्ष्यांना जपा. श्रावण आलाय आणि त्यामध्ये हे सगळे विचार असे माझ्या मनात येत होते, डोक्यात चालूच होतं हे सगळं माझं. मग त्याच्यामध्ये मी हे थोडेसे शूट घेतले आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं दाखवून पशुपक्ष्यांचं प्रेम, पशुपक्षी सगळं दाखवून मग मी गेले आतमध्ये किचन आवरायला, देवपूजा करायला. बाकीचं दिवसभराचं माझं ब्लॉगिंगचं जे काय मला करायचं होतं त्याचं सगळं आलेख तयार केला की बाबा मला काय काय शूट घ्यायचं आहे, काय काय तयार करायचं आहे. आणि हा निसर्ग बघताना मला असं सांगत होता की बाबा हे सगळं जे आहे ना हे जपून ठेवण्याचा कुठंतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, ना की आपण पशुपक्ष्यांची हत्या केली पाहिजे. आता गायीची हत्या केली जाते, ती गाय वाचली पाहिजे, असं हे चालू होतं. आणि तुम्ही बघू शकताय परी माझी कशी चिमणीसाठी हे करते. चिमणी म्हणजे परीचा जीव की प्राण आहे आणि चिमणीला रोज तांदूळ घालते ती. आणि कुत्र्यांना पण रोज चपाती टाकणं किंवा त्यांना खायला देणं ह्या गोष्टी मी आत्तापासूनच तिला शिकवते. परी मला म्हणत होती, मम्मा मला चिमणीला घालायला तांदूळ दे आणि चिमणीला भूक लागली आहे. तेवढ्यात एक चिमणी बाहेरून ओरडायला लागली, आवाज द्यायला लागली की मला भूक लागली आहे, खरंच मला तांदूळ आणून द्या, काहीतरी घाला, मला भूक लागली आहे. मी घेतली छान रांगोळी काढून, कारण आज श्रावण सोमवार होता. रांगोळी काढायला बसले होते, रांगोळी पटकन काढून घेतली. थोडीशी 2 बेलाची पानं घातली, मला जमेल तशी घातली कारण मला मोठी रांगोळी काढायला एवढा वेळही नव्हता, मला बाकीचं पण आवरायचं होतं. त्याच्यामुळं मी पटपट रांगोळी काढून घेतली. आणि रांगोळीमध्ये आज बेलाच्या पानांचं महत्त्व असतं म्हणून मी छोटीशी बेलाची पानं काढून घेतली. झाली होती माझी रांगोळी. आणि त्याच्यामध्येच मध्ये अचानक परी आली होती. परी आल्यानंतर बोलायला लागली की मम्मा तू रांगोळी काढतेस का, मला येत नाही रांगोळी काढायला वगैरे वगैरे. मग तिचं मी ते हे केलं, एडिट केलं की मी घेतलं नाही तिला ब्लॉगमध्ये. नंतर पुढं बघू शकताय ती आली ना, ती मला म्हणायला लागली, ती बसली होती तिथं, माझी रांगोळी झाली होती आणि परत तिचं प्लॅनिंग चालू होतं. मम्माने एवढी छान रांगोळी काढली, ती पुसायचं डोक्यामध्ये तिच्या चालू होतं, मी कुठल्या बाजूनं कशी जाऊ आणि तिची रांगोळी कशी पुसू. त्याच्यामुळं तिची ती लुडबुड चालू होती. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ते समजू शकतात की बाबा की त्यांचं कसं असतं. आणि ती बघू शकताय तरीही तिनं ते ठेवण्याचा प्रयत्न केलाच, तरी मी तिला ओरडत होते, हां ठेवलं, झालं. रांगोळी बरोबर परफेक्ट असं तिचं प्लॅनिंग असतं की कुठून तरी मम्माची रांगोळी पुसली जाईल. त्यानंतर मी घेतला चहा. बघू शकताय तुम्ही, मी चहा बनवलाय छान. आणि चहा घेत होते. चहा म्हणजे सकाळच्या एनर्जी ड्रिंक म्हणू शकतोय आपण आपल्या बायकांचं, कारण काम करण्यासाठी, तरतरी येण्यासाठी चहा घेणं खूप गरजेचं आहे आणि माझा तरी ऑलमोस्ट तो फेवरेट आहे. मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर शंभू महादेवांची मला पूजा करायची होती. आज पहिला श्रावण सोमवार होता. मी पूजेची तयारी बघू शकताय कशा प्रकारे केली आहे आणि पटपट पूजा करून घेतली. शंभू महादेवांना अभिषेक घातला, छान अशी पूजा करून घेतली. आणि बघू, तुम्ही मला सांगा कमेंट करून की माझी पूजा आजची कशी झाली, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि आज आमच्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली साईडला तरी हा उपवास, आज नागपंचमीचा उपवास पण होता, म्हणजे भावाचा उपवास ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी आज थालीपीठ केलं जातं आमच्याकडे आणि तो खाऊन हा उपवास केला जातो. त्याच्यासाठी मी धपाटे करून घेतले, ज्याला आम्ही धपाटे म्हणतो आमच्या भाषेत. तर तुमच्याकडं काय खाऊन करतात हा उपवास, हा नक्की कमेंट करून सांगा. आणि मग मी माझं दिवसभराचं बाकीचं काम आवरून घेतलं आणि अशा प्रकारे छान ब्लॉगचा शेवट केला, धपाटे खाऊन. आणि उपवास पण केला, जो की आमच्याकडे हे खाऊन करतात. तुम्ही नक्की सांगा तुमच्याकडं काय करतात आज नागपंचमीच्या उपवासाला. आणि आज श्रावण सोमवार होतात, जे की खात नाहीत थालीपीठ वगैरे श्रावण सोमवारवाले, पण जे नागपंचमीचा भावाचा उपवास करतात ना ते खातात. मला जसं जमेल तसं मी फास्ट करण्याचा प्रयत्न करत होते, कारण मला ऑलमोस्ट वेळ झाला होता. सगळी गडबड भूक लागली होती. परीला मम्मा काहीतरी दे म्हणून ती पाठीमागं लागलेली, त्यामुळे मी पटकन आवरून घेतलं. आणि
तुम्हाला जर असेच कंटिन्यू ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि काय चुकत असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा, कारण मी अजून काही माझी ग्रोथ करेन. थँक्स फॉर वॉचिंग.